चला आज खुसखुशीत बटाटा साबुदाण्याची चकली बनवूया. बटाटा साबुदाण्याची चकली बनवत असताना तुम्ही बघितलंच की अगदी चौपट फुललेली आहे. काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत की ज्यामुळे साबुदाणा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित फुलला जातो. उपवासाची ही चकली खात असताना कधी कधी साबुदाणा दाताला चिकटला जातो आणि तो आतमध्ये पर्यंत तळलाच जात नाही. म्हणूनच एक खास टिप सहित आज मी तुमच्यासोबत वर्ष ते 2 वर्ष टिकणारी बटाटा साबुदाण्याची चकली शेअर करत आहे. चला तर मग वाट कसली पाहिजे, पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलाय. जो रेग्युलर खिचडीसाठी वापरला जातो तो साबुदाणा इथे घ्यायचा. साबुदाणा एकाच पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणजेच यामधले असणारे स्टार्च आपल्याला खूप असे काढून टाकायचे नाही. हलकीशी पावडर फक्त यामधली निघाली पाहिजे, हलकासा जो कचरा आहे तो निघाला हवा. म्हणूनच फक्त एकाच पाण्याने आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे. आता साबुदाणा इथे मी धुवून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला आवर्जून कोमट पाणीच घालायचं आहे. तर इथे थंड पाणी किंवा रेग्युलर टेम्परेचरचं पाणी घालायचं नाही. आपल्याला जो साबुदाणा आहे तो अतिशय मऊसूत असा भिजायला हवा. अगदी चिकट झाला तरी सुद्धा चालेल, पण खिचडीसाठी जसा मोकळा सळसळीत आपण भिजवतो ना, असं अजिबात भिजवायचं नाही. बघा, बोट घातल्यानंतर बरचसं पाण्यावरती शिल्लक राहिलेलं आहे. तर असं भरपूर पाणी घालून हा रात्रभर किंवा कमीत कमी 10 ते 12 तासांसाठी साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा. रात्री साधारण 9-9:30च्या दरम्यान मी हा भिजत घातला होता आणि दुसऱ्या दिवशी आता 10 वाजलेले आहेत. तर आता तुम्ही इथे साबुदाणा बघू शकता. चांगला चिकट असा भिजलाय, आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भिजलेला आहे. तर जमेल तितका साबुदाणा हातानेच मोकळा करून घ्यायचा. आता इथे मोठ्या आकाराचे 3 बटाटे घेतलेत. हे वजनी अंदाजानुसार बरोबर अर्धा किलो आहेत. हे उकडून यावरची साल मी काढून घेतली. आता मॅश करण्याऐवजी जी आपली आलं किसण्याची किसणी असते ना, यानेच हे किसून घ्यायचंय. अजिबात यामध्ये चंक्स राहायला नको. तर हे पहा, संपूर्ण बटाटा इथे किसून झालेला आहे. अतिशय बारीक असा किसून घेतलाय. आता यानंतर खूप महत्वाची स्टेप की ज्यामुळे साबुदाणा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा फुलला जातो, तळला जातो. अजिबात ही चकली दाताला चिकटत नाही. आता इथे थोडीशी जाड तळ असणारी असेल तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई, तर तुम्ही ती घेऊ शकता किंवा मग अशी हार्ड एनोडाईची कढई घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे मी जी वाटी दाखवली त्या वाटीच्या अंदाजानुसार साबुदाणा मी आधीच मोजून घेतला होता. म्हणजेच साबुदाणा भिजवण्याआधी हे 2 वाटी भरून तो भरला होता. आता जितका साबुदाणा आहे तितक्याच वाटी आपल्याला पाणी इथे गरम करून घ्यायचंय. तर पाणी इथे गरम झालेलं आहे. चवीपुरतीचं मीठ मी यामध्ये घातलं. उपवासाला तुम्हाला जिरे चालत असेल तर जिरे घालू शकता. आता फक्त पाणी आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचंय, खूप उकळवून घ्यायची गरज नाही. पाणी असं कडकडीत गरम झालं की यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा. पाण्यामध्ये साबुदाणा घातला की गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती ठेवा. आता यानंतर चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर जर तुम्हाला आधीमध्ये असं वाटलं की खूप कोरडं हे मिश्रण वाटतंय, तर यावेळेस आणखीन अर्धी वाटी तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता. आत्ता साबुदाणा खूप पांढरा शुभ्र वाटतोय. हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊ. मीडियम फ्लेमवरती जवळ एक 5-7 मिनिटं झालेली आहे. अर्धवट असा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतोय आणि चिकटपणा सुद्धा खूप छान आलेला आहे. आता इथे ना हलकासा मला हा साबुदाणा थोडासा कोरडा वाटायला लागलाय किंवा असा कढईला तो चिकटायला लागलाय. अशा वेळेस आपल्याला ना थोडीशी पाण्याची गरज वाटते. म्हणूनच आणखीन पाव वाटी ते अर्धी वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. जरी हे मिश्रण भरपूर चिकट झालं ना तरी सुद्धा चालू शकतं, कारण आपल्याला सोऱ्यामधून पाडत असताना चकल्या अतिशय स्मूथ पडायला हव्यात. अजिबात याचा त्रास व्हायला नको. आणखीन एक महत्वाची टिप, बऱ्याचदा आपण काय करतो की सुरुवातीलाच यामध्ये तिखट घालतो. इथे मी लाल मिरचीची पावडर घालणार आहे. पण जर तुम्हाला लाल मिरचीची पावडर उपवासाला चालत नसेल, इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. फक्त तो सुरुवातीला घालायचा नाही, सगळ्यात शेवटी घालायचा. याचं कारण साबुदाणा चांगला शिजला आहे की नाही किंवा ट्रान्सपरंट झाला आहे की नाही हे आपल्याला कळत नाही, कारण मिरचीचा रंग पटकन साबुदाणा धरला जातो. म्हणूनच सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल मिरचीची पावडर घालायची आहे. साबुदाणा बऱ्यापैकी असा ट्रान्सपरंट दिसायला लागला, यानंतर यामध्ये बटाटा घालायचा. सुरुवातीलाच बटाटा यामध्ये घालायचा नाही, कारण बटाटा आपण उकडवून घेतलेला आहे. आता फक्त बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्येच लाल मिरचीची पावडर सुद्धा घातली म्हणजे व्यवस्थित ती सुद्धा मिक्स होईल, किंवा यावेळेसच तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. फक्त ठेचा घातल्यानंतर आणखीन एक 2-3 मिनिटं जास्त परतून घ्या. तर हे बघा, बटाट्यामध्ये साबुदाणा आणि मिरची पावडर चांगली मिक्स करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम इथं मी बंद केली आहे.
आता हे मिश्रण अगदीच खूप गरम असताना घालावं असं अजिबात नाही. थोडंसं हलकंसं थंड झालं तरी सुद्धा चालू शकतो. सोऱ्याला आतल्या बाजूने चांगलं तेल बोसून घेतले आणि यासोबतच चकलीच्या जी थाळी असते ती इथे लावून घेतली आहे. आता यामध्ये मिश्रण घालायचंय. फक्त मिश्रण घालत असताना ना चांगलं दाबून घाला, म्हणजे आतमध्ये हवा राहणार नाही आणि चकली पाडत असताना ती मध्येच अशी तार तुटणार नाही. आता पॉलिथिनवरती तुम्ही चकली पाडून घेऊ शकता किंवा एखाद्या कापडावरती जरी पाडून घेतली ना तरी सुद्धा चालू शकतं. तर बघा अगदी परफेक्ट अशी चकली पडत आहे. उपवासाची ही चकली खूप मोठी सुद्धा पाडून घ्यायची नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, चकली तळण्यासाठी किंवा फुलण्यासाठी थोडीशी जागा राहायला हवी, म्हणूनच चकलीच्या 2 वेढ्यांमध्ये ना आपल्याला अंतर ठेवायचंय, की जेणेकरून साबुदाणा फुलायला भरपूर असा जागा राहील. तर अशाच पद्धतीने छोट्या थोड्याशा जागा ठेवत 1.5 ते 2 वेड्यांच्या चकल्या मी इथं पाडून घेते. सोऱ्याऐवजी तेलाची, मिठाची जी पिशवी असते त्याने सुद्धा तुम्ही ह्या चकल्या अगदी आरामात पाडून घेऊ शकता. तर बघा या पिशवीच्या कोनामधून सुद्धा अगदी परफेक्ट अशी चकली पडली जाते. तर कुठलीही दोन्हीपैकी एक पद्धत तुम्ही वापरू शकता. तर इथे या उपवासाच्या चकल्या 3 दिवस उन्हामध्ये मी चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत. तर मध्यम आकाराच्या 1.5-2 वेड्यांच्या अशा बरोबर एक 70 ते 75 अशा चकल्या तयार झालेल्या असतील. या उपवासाच्या चकल्या तळत असताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं. एका वेळेस तेलामध्ये चकल्यांची खूप गर्दी करायची नाही, नाहीतर मग फुलायला जागाच मिळत नाही. तर इथे मी 3 ते 4 चकल्या यामध्ये घालणार आहे. यामध्येच आपण या चकल्या तळून घेऊ. तेलामध्ये चकली टाकल्यानंतर सेट व्हायला थोडासा वेळ लागतो आणि यानंतर अलगद ही चकली तळून वरती येते. आता या चकल्या हलक्याशा दाब देत आपल्याला तळून घ्यायच्यात, की जेणेकरून आतमध्ये पर्यंत व्यवस्थित अशा तळल्या जातील. तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक एक चकली किती छान तळली गेलेली आहे आणि मस्त फुलायला त्याला जागा सुद्धा मिळली आहे. या चकल्या तळत असताना एक महत्त्वाची टिप. या चकल्या तळत असताना या फुलल्या की लगेचच तेलामधून काढायच्या नाहीत. हलक्या हाताने असं झाऱ्याने दाबून आपल्याला या चकल्या थोडा वेळ आणखीन तळून घ्यायच्या. म्हणजे साबुदाणा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि ही चकली छान खुसखुशीत लागते. अजिबात दाताला चिकटत नाही. इथे संपूर्ण चकल्या अशा मस्त तळून झालेल्या आहेत. तेलामधून काढून घेऊ. इथे काही चकल्या मी तळलेल्या आहेत. तुम्ही याचा रंग आणि साईज सुद्धा पाहू शकता. अगदी चौपट या चकल्या फुललेल्या आहेत आणि यासोबतच याचे साबुदाणे फुललेले आहेत ते सुद्धा दिसतायत. दिसायला सुरेख दिसणारी ही चकली खाताना सुद्धा तितकीच कुरकुरीत लागते. चकली पाडत असताना चकलीच्या बेड्यांमध्ये अंतर ठेवलं की चकली फुलायला भरपूर जागा मिळते आणि छान खुसखुशीत अशी चकली तळली जाते. तर तुम्ही दोन्ही चकलींमधलं अंतर पाहू शकता. साबुदाणा सुद्धा अगदी आतमध्ये पर्यंत तळला गेलेला आहे आणि अगदी लगेचच याचा भुगा सुद्धा होतोय. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.